सोलापूर महानगरपालिकेने शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांवर आळा बसावा यासाठी निर्बीजीकरण मोहीम घेतली आहे। यापूर्वी देखील सदरची मोहीम राबवण्यात आली होती, परंतु निर्बीजीकरणाची प्रक्रिया राबवण्यात संबंधित यंत्रणा कुचकामी ठरली। त्यामुळे अगोदरचा मक्ता रद्द करून मोहीम बंद करण्यात आली। परंतु आता पुन्हा एकदा मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून काही कुत्र्यांनी चिमुकल्या बाळगोपाळांवर हल्ला चढवल्याने या हल्ल्यात अनेक बालके गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाल्याने महापालिकेने पुन्हा एकदा ही निर्बीजीकरण मोहीम हाती घेतली आहे। परंतु शहरातील काही ठिकाणीच मोकाट कुत्री पकडण्यात येत आहेत। मनुष्यबळ अभावी सदरची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात अडचणी येत आहेत। सदरची मोहीम सुरू असल्याचे दिसत आहे, मात्र यामध्ये सातत्यताच हवी आहे अशी प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे। दरम्यान सदर प्रसंगी संबंधित व्यक्तीला अधिक माहिती विचारली असता आम्हाला काही माहिती नाही असे उत्तर संबंधित व्यक्तींनी दिले आणि आमचे फोटो काढू नका असे देखील त्यांनी यावेळी सांगितले। या अजब प्रतिक्रियेमुळे सदरची मोहीम काहीच ठिकाणी सुरू आहे का केवळ कागदावरच ही मोहीम सुरू आहे असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। याकडे महापालिका प्रशासनाने तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असा सूर उमटत आहे।